नमस्कार. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र घसले. इतके अनर्थ एका अविद्येने गेले. ज्ञानाशिवाय बुद्धी नष्ट होते. बुद्धीशिवाय नीतिमत्ता जाते. नीतिमत्ता गेली की प्रगती थांबते आणि प्रगती थांबली तर आर्थिक नुकसान होते आणि याच्यामुळे शूद्र किंवा गरीब हे खचून जातात. म्हणून ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व या चांगल्या सुविचारातून अधोरेखित केलं, असे महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती. सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुलेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. महात्मा फुले हे आपल्या देशातील थोर समाज सुधारक आणि प्रख्यात लेखक होते. आपल्या लेखणीतून त्यांनी समाजातील विविध चुकीच्या गोष्टींना प्रखर विरोध केला. स्वतःची पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन समाजातील मुलींच्या करता देशातील पहिली शाळा पुण्याच्या भिडेवाडा परिसरामध्ये सुरू केली आणि म्हणून महात्मा फुले हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. महात्मा फुलेंनी 1869 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्लक्षित समाधी शोधून काढली. त्या समाधीचं सुशोभनीकरण केलं आणि 1 मे 1870 रोजी शिवजयंती साजरी केली आणि या सार्वजनिक शिवजयंतीचं स्वरूप आज आपण 21व्या शतकामध्ये पाहतोय. 1873 साली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक समतेचा पुरस्कार केला आणि म्हणून अशा या थोर विभूतीला आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, त्याचप्रमाणे पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री अरविंद भाऊ शिंदे, माजी महापौर स्थायी समिती सदस्य श्री प्रशांतदादा जगताप, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते चंदूशेठ कदम आणि प्रभाग क्रमांक 40 मधील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने, पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद.